निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांसह आता ईडी निलेश घायवळ प्रकरणी तपास करण्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे पोलीस लवकरच ईडी तपासासाठी पत्र पाठवणार आहेत। निलेश घायवळने 3 वर्षात 58 एकर जमीन जमवली। जमिनीच्या व्यवहारामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली। ईडी तपास करण्याची आता त्यामुळे शक्यता आहे। गँगस्टर निलेश घायवळच्या आर्थिक साम्राज्याचे तपशील समोर आले। जमिनीचे व्यवहार स्वतःसह आई वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर करण्यात आले। घायवळने 2022 ते 2025 या काळामध्ये जामखेड परिसरातील 12 वेगवेगळ्या व्यक्तींकडून जमीन खरेदी केल्याचं निष्पन्न झालंय। या व्यवहारांची किंमत कोट्यवधी रुपयात असल्याचा अंदाज असल्यानं याचा तपास ईडी कडून होण्याची शक्यता वर्तवली जाते। पोलिसांनी आधीच घायवळ आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची 10 बँक खाती गोठवलेली आहेत। घायवळने धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील सोलार प्रकल्पांचं टेंडर मिळवल्याचं सुद्धा समोर आलं। या संदर्भातले तपशील देत आहेत प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, विक्रांत, निलेश घायवळ यांनी ज्या पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार करून जी संपत्ती जमवली आहे त्या संपत्ती संदर्भात पुणे पोलिसांनी आता ईडीची पत्रव्यवहार केलेला आहे। पुणे पोलिसांनी याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे। त्याचबरोबर हा गुन्हेगार आहे आणि हा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याचे कुख्यात गुंड असलेला हा व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टोळ्या चालवतो। त्यामुळे हा क्रिमिनल माइंडचा माणूस असल्याने आणि त्याने क्रिमिनल माइंड मधून हे सगळे पैसे याचा व्यवहार केल्याने त्याची ईडी चौकशी करण्यात यावी असं पत्र जे आहे ते पुणे पोलिसांनी दिलेलं आहे आणि आता त्या संदर्भातली सगळी माहिती ईडी कडून घेण्यात येते। आता यात ईडी चौकशी करते का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाल्याने ईडीची एंट्री जी आहे या निलेश घायवळ प्रकरणात झाल्याचं पाहायला मिळते। बरं, धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।